नमस्कार. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती काही यूट्यूब चॅनल्स चालवणाऱ्या व्यक्तींनी, संस्थांनी सहकाराची ओळख व्हावी यासाठी मी काही माहिती द्यावी अशी संकल्पना मांडली. खरंच या संकल्पनेचं मी मनापासून स्वागत करतो, कारण तसं हे क्षेत्र मोठं असून, त्याची व्याप्ती मोठी असून ते सामान्य लोकांपर्यंत पोचलेलं नाही आहे. आज खऱ्या अर्थानं राष्ट्रासमोर जे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा असेल, स्वयंरोजगाराचा असेल, त्यानंतर व्यवसाय सुरू करण्याबाबतचा असेल, ज्यांना व्यवसाय सुरू करण्याकरता मार्गदर्शनाची आवश्यकता असेल, अशा अनेक समस्या सध्या राष्ट्रापुढे रोजगारीच्या निमित्तानं उभ्या आहेत. पण मला सांगायला विशेष आनंद वाटतो की सहकार क्षेत्र या प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे. सहकार क्षेत्राकडे प्रत्येक गोष्टीला यातल्या उत्तर आहे. पण दुर्दैवाने या क्षेत्राचा म्हणावा असा प्रचार आणि प्रसार झालेला नाही आहे. आणि जो काही आत्ता सध्या प्रचार चालू आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्याच्या अपयशाबद्दलच जास्ती बोललं जातं. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे एक समाजाचा सहकार क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा थोडासा विरुद्ध दिशेला किंवा समाज प्रवाहाच्या विरुद्ध चाललेला आहे असं आपल्याला दिसून येतं. यामध्ये मुद्दामून मी या गोष्टींना प्राधान्य किंवा प्रोत्साहन देण्याचं ठरवलं की अशी कोणाच्या तरी डोक्यामध्ये कल्पना आली की बाबा सहकार क्षेत्राची ओळख समाजाला व्हावी. ही आनंदाची गोष्ट असल्यामुळं आणि गेली अनेक वर्ष सहकार क्षेत्रामध्ये कार्य करत असल्यामुळं मी ही संधी स्वीकारली आणि याच्यामध्ये काही मालिकांच्या माध्यमातून तुम्हाला सहकार क्षेत्राची ओळख करून देण्याची यामागची कल्पना आहे. खरं तर नुसती ओळख नाही, तर यामध्ये मला नक्की खात्री आहे की जे तरुण तरुणी हे ऐकतील, महिला हे सगळे ऐकतील, त्यावेळी त्यांना नक्कीच आपण सुद्धा ह्या क्षेत्राकडे वळलं पाहिजे, या क्षेत्रामध्ये आपल्याला खूप करिअरच्या संधी आहेत अशी त्यांची मनोधारणा होईल. आणि मग त्याच्या पुढे त्यांना जे जे काही मार्गदर्शन लागेल ते देखील मी करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं तुम्ही केव्हाही माझ्याशी संपर्कात राहिलात तरी चालेल. मित्रांनो, मुळामध्ये सहकार क्षेत्र हे सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्रापेक्षा निराळं आहे. याचं कारण असं, सार्वजनिक क्षेत्रामध्ये मालकी ही शासनाची असते. शासन ती क्षेत्र चालवतं. जसं आपण रेल्वे असेल, ऑइल इंडस्ट्रीज असतील, विमान कंपनीज असतील, पोस्ट असेल, या सगळ्या गोष्टी शासनाच्या मार्फत चालवल्या जातात. म्हणून आपण त्याला सार्वजनिक क्षेत्र असं म्हणतो. खाजगी क्षेत्र म्हणजे उद्योगपती आपापले जे उद्योग करतात, त्यामध्ये टाटा असेल, रिलायन्स असेल, गोदरेज असेल, हे सगळे खाजगी क्षेत्राकडे जाणारे उद्योग व्यवसाय आहेत. मात्र सहकारी चळवळ ही खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे काय, तर या चळवळीने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. म्हणजे भांडवलदार पण लागतात इथे आणि भांडवल नसलेल्या पण व्यक्ती लागतात. असे दोघं एकत्र येऊन सहकारी संस्था सुरू करू शकतात. हे साधं सोपं सहकाराचं खरं व्याख्या आपल्याला करता येण्यासारखी आहे. आणि म्हणून जगामध्ये कुठलीही समस्या असो ती सोडवण्याची क्षमता ही या चळवळीमध्ये आहे. याचं कारण असं, लोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ म्हणून तिची व्याख्या केली जाते की लोकांच्या गरजा काय आहेत. आता उदाहरणार्थ, प्रत्येक सहकारी संस्थेचा जन्म जर पाहिलात तुम्ही ना, तर त्याच्यामागे काही ना काहीतरी कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये काही कल्पना आहे. की इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांना उपासमारीची वेळ आली, त्यांचा कापड उद्योग अडचणीत आला, त्यांचे रोजगार गेले. अशा वेळेला एक सहकारी संस्था जन्माला आली. आपल्याला पतसंस्थांचं जाळं मोठं माहिती आहे, पण मी तुम्हाला मुद्दामून सांगतो की महाराष्ट्रातल्या कवठेकर नावाच्या व्यक्तींनी बडोद्यामध्ये जाऊन अन्योन्य नागरी सहकारी पतसंस्था, पहिली जगाच्या पाठीवर पहिली पतसंस्था महाराष्ट्रीयन माणसांनी गुजरातमध्ये जाऊन सुरू केली. अशा अनेक कल्पना या सहकारामध्ये आजही आपल्याला राबवता येतात आणि त्या यशस्वीरित्या राबताना आपल्याला दिसत आहेत. परंतु मी मगाशी म्हटलं तसं की चांगल्या गोष्टी पुढे येत नाही आहेत आणि त्याच्यामुळे एक कुठेतरी नकारात्मकता आमच्यामध्ये येते का काय किंवा आली आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या निमित्ताने आपण हे जे काही मालिका चालू करतो आहोत, सहकाराची ओळख करून घेण्याची, ही केवळ सहकाराची ओळख नाही होणार,
तर याच्यामधून अनेक उद्योग व्यवसाय तरुण तरुणी उभे राहतील आणि त्यांना उद्योगाला चालना मिळेल, व्यवसायाला चालना मिळेल, त्यांच्या हाताला काम मिळेल. अशा पद्धतीचं एक मालिका आपल्याला या माध्यमातून चालू करता येईल. आणि म्हणून सहकार क्षेत्रामध्ये भांडवलदार पण लागतो आणि भांडवल नसलेली व्यक्ती पण लागते. ज्याला जे हवं ते काम त्याला त्यामध्ये उपलब्ध होऊ शकतं. आत्ताच्या तुमच्या शैक्षणिक भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला सामान्यतः एवढंच माहीत असेल की कॉमर्स झालेली माणसं सहकारामध्ये लागतात. पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, आम्हाला उच्च तंत्रज्ञान असलेले व्यक्तीसुद्धा आणि साधा अकुशल म्हणजे ज्याला कसलंच शैक्षणिक त्याच्याकडे पात्रता नाही अशी व्यक्ती म्हणजे टॉप टू बॉटम सगळ्या व्यक्तींना सहकारामध्ये जॉब आहे. आता हे कसं आहे, साधी गोष्ट आहे की एका सहकारी साखर कारखान्यामध्ये तुम्हाला माहिती असेल तर 300च्या आसपास जॉब्स उपलब्ध असतात. 300 प्रकारचे जॉब, 300 जॉब म्हणजे 300 प्रकारचे जॉब. हजारो कर्मचारी तिथे कामाला असतात, पण 300 प्रकारचे जॉब आहे. तिथे केमिकल इंजिनियर लागतो, तिथे मेकॅनिकल इंजिनियर लागतो, तिथे ITI झालेले टर्नर लागतात, फिल्टर लागतात, वेल्डर लागतात. सगळ्या प्रकारची कॅटेगरी ही आपल्याला सहकारी चळवळीमध्ये काम करताना दिसते किंवा सहकारी चळवळीमध्ये त्याची गरज असते. आज तंत्रज्ञान आहे, IT सेक्टर आहे. IT सेक्टर, आता इन्फोसिसचं उदाहरण घेतलं आपण समजा, तर इन्फोसिसकडे सुद्धा जगातल्या अनेक मोठ्या बँका असतील, संस्था असतील, यांचं सॉफ्टवेअर बनवण्याचं काम त्यांच्याकडे आहे. म्हणजे तिथे सुद्धा तंत्रज्ञानाची गरज आहे. आणि म्हणून मित्रांनो मी सांगेन की पहिली एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या तुम्ही की सहकार चळवळ म्हणजे कॉमर्स लोकवालेच फक्त तिथं चालतात, तर असं नाही. तंत्रज्ञान, त्याचबरोबर इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, ITI, वाणिज्य, शास्त्र, कला, फार्मसी या सर्व क्षेत्रात, लीगल, या सर्व क्षेत्रामध्ये सहकारामध्ये करिअरच्या संधी आहेत. हे आपल्याला माहीतच नसतं. बऱ्याच वेळा मी तरुणांच्या पुढे अभ्यास वर्गाला जातो, काही कॉलेजेसमध्ये मला तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं जातं, काही वेळा माझ्या मुलाखती घेतल्या जातात आणि तिथे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की मुलांना हे क्षेत्रच माहिती नाही, ही फील्डच माहिती नाही आहे की त्यांना हे एवढ्या अपॉर्च्युनिटीज कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आहेत. आणि म्हणून मित्रांनो आपल्याला या क्षेत्राची पूर्ण ओळख करून घेणं गरजेचं वाटतं. म्हणून मगाशी मी सांगत होतो की कंपनी असेल हे खाजगी उद्योग क्षेत्र झालं, सरकार चालवतं ते सार्वजनिक क्षेत्र झालं, आणि सहकारी माध्यमातून चालतं ते मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारून चालत असतं. आणि या सहकार क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या सहकारी संस्था आहेत. मी तुम्हाला सांगतो, आपल्या देशामध्ये कदाचित ऐकून तुम्हाला धक्का बसेल, 54 प्रकारच्या सहकारी संस्था आहेत आणि त्यांची संख्या जवळजवळ 2,88,000 पर्यंत केवळ संस्था या सहकार क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे. एवढी मोठी संख्या आहे. आता मला सांगा, 2,88,000 संस्था गुणिले 2, 3, 4, 5 कर्मचारी जर म्हटलं तर ही संख्या काही लाखामध्ये जाते. म्हणजे एवढ्या जॉब अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध असतात. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला या सहकारी चळवळीच्या माध्यमातून आपल्याला आपलं करिअर करता येतं, आपल्या करिअरला एक चांगली संधी मिळू शकते. असं खूप सारं या क्षेत्रामध्ये आहे. आणि म्हणून मी सांगेन की आपल्याला केवळ सहकार क्षेत्र म्हणजे ग्रामीण क्षेत्रापुरतं मर्यादित आहे, शहरी क्षेत्रापुरतं मर्यादित आहे, तरुणांना उपलब्ध आहे, महिलांना उपलब्ध आहे का? तर मी तुम्हाला सांगतो की या देशातल्या प्रत्येक भूभागासाठी सहकार चळवळीमध्ये आपल्याला कामाच्या संधी आहेत. अगदी जंगलमध्ये काम करणाऱ्या जंगली कामगारांच्या सुद्धा सहकारी संस्था आहेत. आता तिथे मसाल्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणामध्ये तयार करून त्याच्यावर प्रक्रिया करून तो जर माल आपण बाजारपेठेमध्ये आणला तर त्यामध्ये खूप उत्पन्नाचं साधन आहे. ग्रामीण भागामध्ये तर आपल्याला माहितीच आहे की ग्रामीण भागामध्ये सहकारी साखर कारखाने आहेत, दूध सहकारी संस्था आहेत, विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत, खत निर्मितीच्या सहकारी संस्था आहेत. मी तुम्हाला अनेक सहकारी संस्था अशा दाखवतो की त्यांचं सलाईनचं सुद्धा प्रोडक्शन आहे. मेडिकलमध्ये सुद्धा सहकारी संस्थांनी आपलं काम केलेलं आहे, चालू आहे त्यांचं काम. अशा मी तुम्हाला अनेक संस्था दाखवेन. कापड उद्योग आहे, कापड विक्रीचा उद्योग आहे. म्हणून मी मगाशीच म्हटलो की जगातली कुठलीही गोष्ट सहकार क्षेत्राला वर्ज्य नाही. म्हणून कुठलाही भूभाग असो, ग्रामीण असो, शहरी असो, निमशहरी असो, कुठेही असो,
आपल्याला सहकारी संस्था उभी करता येते. सहकारी संस्था सक्षमपणे आपण चालवू शकतो आणि त्याला फार मोठ्या भांडवलाची आवश्यकता सुद्धा नसते, हेही आपण ध्यानात घेतलं पाहिजे. ज्यावेळेला राज्य सहकार परिषदेचा अध्यक्ष होतो त्यावेळेला नवीन सहकारी संस्था उभ्या करण्याकरता शासनाने त्यांना 50 लाखापर्यंत भागभांडवल द्यावं असं सुद्धा मी कल्पना त्यामध्ये मांडली. ती प्रत्यक्षामध्ये पण आली. अनेक लोकांनी त्यामध्ये सहकारी संस्था उभ्या करण्याचं ठरवलं. पण याचा अर्थ असा नव्हे की शासनाने पाठिंबा दिला किंवा शासनाने भांडवल दिलं तरच आपण संस्था उभी करू शकतो, असं बिलकुल नाहीये. माझं तर उलट मत आहे की ज्या ज्या सहकारी संस्था सक्षम चाललेल्या आहेत त्या शासनाच्या भांडवल ज्यांनी घेतलं नाही, शासनाचं कर्ज ज्यांनी घेतलं नाही, त्या सहकारी संस्था उत्तम पद्धतीनं चाललेल्या आहेत असं माझं स्वतःचं मत आहे. पहिला सहकारी साखर कारखाना जो विखे पाटील सहकार महर्षी विखे पाटील यांनी प्रवरानगरमध्ये सुरू केला. मित्रांनो, त्यासाठी त्यांनी 1-1 रुपया भागभांडवल शेतकऱ्याच्या घरी जाऊन जमा केलं आणि साखर कारखान्याची आशिया खंडातला सगळ्यात पहिला सहकारी साखर कारखाना म्हणजे सहकारी तत्वावरचा सहकारी साखर कारखाना हा त्यांनी सुरू केला. मग अशा अनेक इतिहासामध्ये तुम्हाला उदाहरणं सापडतील. वर्तमानामध्ये सुद्धा खूप उदाहरणं तुम्हाला मी सांगू शकतो. अगदी तुम्हाला आता डीमार्ट समोर दिसतो डोळ्याच्या, बरोबर आहे. तर त्या डीमार्ट पेक्षाही सक्षम पद्धतीनं आज पुण्यातली ग्राहक सहकारी संस्था उत्तम चाललेली आहे. ती सहकारी संस्था आहे. आज तुम्हाला कॅडबरी माहिती आहे, नेस्ले माहीत असेल, या सगळ्या चॉकलेट कंपन्या आहेत. याच्या फाईट देणारी जी कंपनी अमूल, तर अमूल ही सुद्धा एक सहकारी संस्था आहे. आता मला सांगा तुम्ही, एका दूध डेअरीमध्ये किती प्रकारचे जॉब अवेलेबल आहेत. तिथं व्हेटरनरी डॉक्टर सुद्धा लागतो. तिथं फर्टिलायझर्स तयार करणारे, केमिकल्स तयार करणारे लोक लागतात, केमिकल इंजिनियर्स लागतात. त्यानंतर बाय प्रोडक्ट करण्यासाठी डेअरीचं कोर्स झालेले लोक लागतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की सांगायचं म्हटलं तर माझं तर करिअर 30-35 वर्ष यामध्ये गेलेलं आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगेन मित्रांनो की कोणत्याही भौगोलिक क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत असा, तुम्ही ग्रामीण भागात असा, शहरी भागात असा, निमशहरी भागात असा, महानगर क्षेत्रात असा, त्या ठिकाणी तुम्हाला सहकारी संस्था चालवणं किंवा सहकारी संस्थांमध्ये जॉब अपॉर्च्युनिटी शोधणं हे शक्य आहे. आणि तुम्हाला त्या जॉब अपॉर्च्युनिटी आहेत, तुम्ही त्या फक्त शोधल्या पाहिजेत. शिक्षणाच्या बाबतीत मगाशीच मी म्हटलं की कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेतलेली व्यक्ती ही सहकार क्षेत्रामध्ये आहे. तिला कुठलंही पथ्य नाही की मी लॉ झालो आता मला काही जॉब आहे का. तर केवळ सहकारी संस्थांमध्ये लॉचं करिअर केलेले नामांकित वकील मी तुम्हाला दाखवू शकतो की ज्यांचं आज उत्पन्न कुठे गेलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणून शिक्षण वर्ज्य नाही, भौगोलिक क्षेत्र वर्ज्य नाही. मग करावं काय लागतं, तर मुळामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे नक्की करायला पाहिजे. आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्राचा आपल्याला सहकारी संस्था सुरू करता येईल किंवा सहकारी संस्थेमध्ये जॉब स्वीकारता येतील. असे आपल्याकडे खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज मित्रांनो आहेत. भविष्य काळामध्ये जसं जसं आपण पुढे चर्चा करणार आहोत या सगळ्या विषयांवरती, त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन की प्रत्येक एक सेक्टर घेतलं की त्याच्यावरती तुम्हाला काय जॉब अपॉर्च्युनिटी आहे ते कसं करू शकता तुम्ही, याच्यावर आपण भाषण करू किंवा याच्यावर आपण भाष्य करू. दुसरा प्रश्न राहतो वयोगटाच्या बाबतीत. अनेक लोक मला म्हणतात, सर आता आमचं वय 50 आहे, 40 आहे. आता काही जण मुलं म्हणतात, सर आम्ही 15 वर्षाचे आहे, 10 वर्षाचे आहोत, आम्ही काय करू शकतो का. मी तुम्हाला म्हणतो, जसं भौगोलिक क्षेत्र कुठलंही वर्ज्य नाही तसं तुम्हाला वयाची अट सुद्धा कुठलीही इथं मर्यादित नाहीये. कसं काय ते सांगतो. अगदी इथं शाळेमध्ये एक माझा कार्यक्रम होता. एका शाळेमध्ये 10वीची मुलं होती, त्यांना करिअर गायडन्स यासाठी मला बोलवण्यात आलं होतं. त्या ठिकाणी मी विषय म्हणला की तुम्ही सुद्धा सहकारी संस्था उभी करू शकता. ते म्हटले कशी काय. काही नाही, ग्राहक भांडार सुरू करायचं. आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या मुलांना स्वस्त दरामध्ये वही, पुस्तक, पेन, स्टेशनरी उपलब्ध करून देण्याचं ठिकाण. शाळेने एक त्यांना छोटीशी एक जागा द्यावी, 1-2 कपाटं द्यावी. शाळेने मुलांना कॉन्ट्रीब्युशन काढायला हवं पैशाचं. बल्कमध्ये शाळेने परचेस करावी वही, पुस्तकं आणि स्टेशनरी. आता बघा 30-40% डिस्काउंट मिळू शकतो बल्क परचेसमध्ये. हा 30-40%, आज समजा बाजारामध्ये 20 रुपयाची वही असेल तर त्याच्यावर 30% जरी डिस्काउंट मिळाला तरी 6 रुपये कमी होतात चटकीने आणि ती वही 14 रुपयाला मिळते. हा 6 रुपये जो फायदा आहे ना, हा सहकारी संस्थेचा फायदा आहे. आणि म्हणून सहकाराची व्याख्या जी आहे ना, अगदी साधी सोपी सुटसुटीत आहे की समान गरजा असलेल्या व्यक्तींनी एकत्र यावं आणि आपापल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या संस्थेत कॉन्ट्रीब्युशन द्यावं आणि ते पूर्ण करण्याकरता चालवलेली संस्था म्हणजे सहकारी संस्था. असं कायद्यामध्ये त्याची काही व्याख्या समजा अगदी अवघड शब्द वापरून केली असेल
तेव्हा काय त्याच्याकडे आपल्याला वळायचं नाही आहे. ज्यावेळेला मी कायदेशीर विषय शिकवतो त्यावेळी त्या व्याख्येचा मी जरूर तिथे उल्लेख करतो, त्याच्यामध्ये त्याची स्पष्टता सांगतो. परंतु साधी सोपी व्यवहारातली व्याख्या ही आहे की आमच्या समान गरज आहेत. शाळेतल्या मुलांची एकत्र येऊन समान गरज आहे की आम्हाला वह्या खरेदी करायच्या आहेत. चांगल्या वह्या स्वस्तात मिळाल्या पाहिजे, चांगली पुस्तकं स्वस्तात मिळाली पाहिजे, चांगली स्टेशनरी स्वस्तात मिळाली पाहिजे. मग बल्क परचेस. मग आम्ही काय करायचं, एकत्र यायचं, माझी शाळेची वहीची रिक्वायरमेंट काढायची, एकत्र करायच्या आणि 100 मुलांची एकदम ऑर्डर द्यायची, स्वस्त मिळणार. हे सहकार आहे. अगदी साधा सोपा व्यवहार सहकारामध्ये करता येतो मित्रांनो. आणि म्हणून सहकारी चळवळीची ओळख ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून एक साधं गोष्ट लक्षात ठेवा की कुठल्याही क्षेत्राला सहकार क्षेत्र वर्ज्य नाही, वयोगटाला नाही. वयस्कर लोकांना या सहकारी संस्थेमध्ये जाऊन हिशेब लिहिता येतील. आता समजा उतार वयामध्ये लोक घर घेत होती पूर्वीच्या काळामध्ये, त्यावेळेला त्यांना घर बांधणं शक्य नव्हतं. मग 10 लोक एकत्र यायचे, एक भूखंड खरेदी करायचे, त्याचं प्लॉट्स पाडायचे आणि त्याच्यावर घरं बांधायची. झाली गृहनिर्माण सहकारी संस्था. आज ही जागा बिल्डरनी घेतली. सहकारी चळवळीचं मूळ जो हेतू आहे ना, तो समाजातल्या भांडवलदारांच्या खिशामध्ये गेलेला आहे मित्रांनो. पुन्हा जर त्याला खरं समाजामध्ये आणायचं असेल तर आपल्यासारख्या तरुणांनी, सगळ्या ज्यांना ज्यांना वेळ आहे त्यांनी एकत्र आलं पाहिजे. महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा मी सांगेन की आज माझ्याकडे या सहकारी चळवळीच्या माध्यमातून जोडले गेलेल्या लाखो महिला आहेत. राज्यभर लाखो महिला आहेत की त्यांना आपण तिथे उद्योग व्यवसाय काढून दिलेले आहे आणि त्या उत्तम चालवतात, उत्तम व्यवसाय चालवतात. तुम्ही माझ्याकडे केव्हाही भेट द्यायला या. हे सगळं जे मी सांगतोय तुम्हाला, ते तुम्हाला माझ्याकडे इथं आल्यानंतर पाहता येईल मित्रांनो. माझ्याकडे 8वी 9वी 10वी शिकलेली मुलं जे आहेत त्यांचं आज 1 लाख रुपये मासिक उत्पन्न असलेलं करिअर करणारी मुलं मुली माझ्याकडे आहेत. काही अशिक्षित महिला आहेत ग्रामीण भागातल्या की ज्यांना काहीच लिहिता वाचता येत नाही, पण ती महिला सुद्धा 400-500 रुपये दररोज मिळवते, स्वतःच्या हक्काचे मिळवते, स्वाभिमानानं जीवन जगते. अशी उदाहरण आपल्याकडे आहे. त्यामुळे वयोगटाचं सुद्धा याला अजिबात काही बंधन नाही. आता थोडंसं तांत्रिक बाबतीत आपल्याला माहिती देणं गरजेचं आहे आणि म्हणून 1-2 मिनिटांमध्ये मी या सहकारी चळवळीची काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. जसं एक व्यक्ती त्याचं काही बेसिक प्रिन्सिपल असतं, एखादी खाजगी कंपनी त्याचं एक बेसिक प्रिन्सिपल असतं, नफा मिळवणं हे त्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे. तसं कॉपरेटिव्ह ऑर्गनायझेशनचं, कॉपरेटिव्ह मुवमेंटचं काय आहे बेसिक प्रिन्सिपल, तर त्यांनी या चळवळीनं 7 बेसिक प्रिन्सिपल्स स्वीकारलेली आहेत. त्यातलं पहिलं आहे ऐच्छिक खुलं सभासदत्व. याचा अर्थ असा होतो की कुठल्याही व्यक्तीला सहकारी संस्थेत सभासद होता येतं, त्याला कोणी जबरदस्ती करू शकत नाही आणि कोणी नाकारू पण शकत नाही. अशा पद्धतीचा प्रिन्सिपल या चळवळीनं स्वीकारलेला आहे. दुसरं, सभासदांची लोकशाही नियंत्रण. जे काही व्यवहार होतात ते सर्व व्यवहार सभासदांना कळले पाहिजेत, म्हणून दरवर्षी एक वार्षिक सभा होते आणि वर्षभराच्या केलेल्या कामाचा आढावा त्या संस्थेने तिथं मांडायचा असतो. हे कायद्यानं अपेक्षित आहे. दुसरं, दर 5 वर्षांनी लोकशाही पद्धतीने, गुप्त मतदान पद्धतीने याची निवडणूक होते आणि मग त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक निवडले जातात. ही लोकशाही प्रक्रिया या सहकारी चळवळीने स्वीकारलेली आहे. तिसरा आहे सभासदांचा आर्थिक सहभाग. मी आता मेंबर झालो म्हणजे माझं काहीतरी 100 रुपये कॉन्ट्रीब्युशन का होईना, 500 रुपये कॉन्ट्रीब्युशन मी मेंबर्स म्हणून दिलं पाहिजे. मी मगाशी म्हटलो की भांडवलदार आणि भांडवल नसलेली, याचा अर्थ असा आहे की एखाद्याकडे 50,000 रुपये भरणं शक्य आहे, त्यांना 50,000 भरावेत. पण माझ्याकडे 50,000 भरणं शक्य नाही म्हणून मी सभासद होऊ शकत नाही का, तर तसं नाहीये. मी 500 रुपये भरून सुद्धा सभासद होऊ शकतो. पण माझं काही ना काहीतरी फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशन हे त्यामध्ये असणं अपेक्षित आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर स्वायत्तता आणि स्वातंत्र्य. स्वायत्तता पाहिजे की मला व्यवहार करायचे तिथं संस्थेमध्ये म्हटल्यानंतर मला त्याची स्वायत्तता, कुठलेही रिझर्वेशन्स, कुठल्याही पद्धतीचं त्याच्यावरती अंकुश असं नसणार आहे. त्याला पूर्ण त्याचं व्यवहार करण्याकरता स्वातंत्र्य असणार आहे. शिक्षण आणि प्रशिक्षण. जसं आत्ता मी तुम्हाला सांगतोय हे एक प्रकारचं शिक्षणच आहे, प्रशिक्षणच आहे की सभासद म्हणजे काय, संचालक म्हणजे काय, मग त्याची रचना कशी असते, मग हिशेब कशा लिहायचे असतात, कार्यपद्धती कशी असते, या सगळ्या गोष्टीचं सभासदाला नॉलेज असलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यासाठी शिक्षण प्रशिक्षणाची हे गरज आहे. हे प्रिन्सिपल, हे तत्व या चळवळीने स्वीकारलेलं आहे. पुढचं आहे सहकारी संस्थांमधील सहकार्य. एकमेकांनी एकमेकाला सहकार्य करावं. एक संस्थेने दुसऱ्या संस्थेला, दुसऱ्या संस्थेने दुसऱ्या संस्थेला, असं करून एकमेकांनी हे जाळं विणून एक चांगल्या पद्धतीचं कॉपरेटिव्ह मुवमेंट उभी राहावी त्याच्यामधला अर्थ अपेक्षित आहे. आणि 7वा मुद्दा आहे सामाजिक बांधिलकी.
म्हणजे हे कशासाठी करतोय आम्ही? नफा मिळवण्यासाठी खाजगी क्षेत्र आहेत, ते नफा मिळवणं हा उद्देश सहकारी संस्थेचा नाही. याचा अर्थ नफा मिळवायचाच नाही असं नाही, नफा होतो. मग नफा जो होतो त्याचं काय करायचं? तर त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी या नात्यानं तो समाजासाठी खर्च करायचा. अगदी आजचं ताजं उदाहरण द्यायचं जर झालं तर ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती असंघटित क्षेत्रात काम करणारे अनेक कर्मचारी, कामगार हे सध्या त्यांना उपासमारीची वेळ आहे. आणि त्यामुळे मग आम्ही सहकारी संस्थांना आव्हान केलं की बाबा रे, तुमच्याकडे जे फंड आहेत त्या फंडाचा वापर करून तुम्ही या गोरगरिबांना धान्य वाटप सुरू करा, अन्नदान चालू करा. सर्व सहकारी संस्थांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी योगदान दिलं. मुख्यमंत्री साहित्याने दिला, लाखो रुपये डोनेशन सहकारी संस्था देत आहेत. पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लाखो लोक, लाखो संस्था लाखो रुपये डोनेशन देत आहेत. सामाजिक बांधिलकी आहे. आणि म्हणून खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र आणि सहकार क्षेत्र यामध्ये मित्रांनो खूप फरक आहे आणि याच्यामध्ये खूप चांगल्या संधी तुम्हाला दार ठोठावत आहेत असं मला या निमित्तानं तुम्हाला सांगावंसं वाटतं. पुढे आपण ज्या ज्या वेळेला भेटत जाऊ त्या वेळेला मी अधिक विस्तारानं एक एक सहकारी संस्था आणि त्याची कार्य आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं सहभागी होऊ शकता याच्याबद्दल जरूर मार्गदर्शन करेन. धन्यवाद.